नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम गाडगे, तुळजाराम चतुर्वेद महाविद्यालय बारामती या अभ्यास केंद्रामध्ये पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, SYBA इकॉनॉमिक्स 218 या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे. खऱ्या अर्थाने हा माझा सेकंड व्हिडिओ आहे. आपण लास्ट लेक्चरला अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेतलं होतं आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये मूलभूत आर्थिक प्रश्न कोणकोणते असतात इत्यादीचा भाग आपण समजून घेतला होता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा जो काही महत्त्वाचा कंटेंट्स आहे तो म्हणजे आर्थिक विश्लेषणाचं महत्त्व. मित्रहो, निर्माण झालेले जे काही आर्थिक प्रश्न असतात या आर्थिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आर्थिक विश्लेषण ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच या आर्थिक विश्लेषणाच्या साहाय्याने आर्थिक प्रश्न सोडवले जातात. निर्माण झालेला जो काही आर्थिक प्रश्न आहे हा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी जी काही आर्थिक विश्लेषणाची साधनं आहेत किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या महत्त्वाच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सांख्यिकी पद्धत. नंबर 1 सांख्यिकी. सांख्यिकी पद्धत आणि नंबर 2 आहे बौद्धिक प्रयोगाची पद्धत. अशा प्रकारे आर्थिक विश्लेषणाची महत्त्वाची दोन साधनं आहेत, दोन पद्धती आहेत, सांख्यिकी पद्धत आणि बौद्धिक पद्धत. असे गृहीत धरा की देशातील दुधाच्या पुरवठ्यामध्ये घट झालेली आहे. जर देशातील दुधाच्या पुरवठ्यामध्ये घट झाली असेल तर आपल्याला शोधून काढायचं आहे की पुरवठ्यामध्ये घट का झालेली आहे. खरं तर पुरवठ्यामध्ये घट होण्याची अनेक कारणं असतील, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण या संदर्भाचा अभ्यास करू, या संदर्भाचं ज्यावेळेस आपण अध्ययन करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने कारण कोणतं आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. एखाद्या वेळेस कारण असं पण असेल की चाऱ्याच्या निर्मितीमध्ये घट झालेली आहे. म्हणजे पशुसाठी, गायींसाठी असणारा जो काही चारा आहे, त्यांचं असणारं जे काही खाद्य आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे दुधाच्या पुरवठ्यात घट झालेली आहे. किंवा दुभत्या जनावरांना सार्वत्रिक रोगाची लागण झाली आहे आणि याच्यामुळे दुधाच्या पुरवठ्यामध्ये घट झालेली आहे. अशा प्रकारे दुधाच्या पुरवठ्यामध्ये घट का झाली आहे हे शोधून काढण्यासाठी हे आर्थिक विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरतं. अर्थात त्याच्या ज्या दोन पद्धती आहेत ते म्हणजे सांख्यिकी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे ते म्हणजे बौद्धिक प्रयोग पद्धत. प्रश्नाच्या स्वरूपावरून कोणती पद्धत योग्य आहे, म्हणजे बौद्धिक पद्धती योग्य आहे का सांख्यिकी पद्धती योग्य आहे हे समजू शकते. आर्थिक विश्लेषणामुळे प्रश्नातील गुंतागुंत कमी होऊन तो प्रश्न समजावून घेण्यास सुलभ होते. विश्लेषणामुळे प्रश्नाचे खऱ्या अर्थाने अचूक निदान करणं शक्य होतं आणि तसं झालं तरच अचूक उपाय आपल्याला योजता येतात. अर्थशास्त्रात प्रत्येक वेळी प्रत्येक प्रयोग करून त्याचा पडताळा पाहणे हे शक्य होत नाही आणि म्हणूनच अशावेळी सांख्यिकी पद्धतीचा अवलंब करणं योग्य असतं. प्रयोगाच्या पद्धतीला ही पद्धत पूर्ण पर्यायी आहे असं मात्र मुळीच नाही. इकॉनॉमिक्स 218 मध्ये पुढचा कंटेंट्स आहे तो म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्था आणि उत्पन्नातील विषमता. अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख खऱ्या अर्थाने प्रकार मानले जातात. एक म्हणजे
भांडवलदारी अर्थव्यवस्था आणि नंबर 2 आहे तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. मित्रहो, प्रत्येक प्रकारामध्ये उपप्रकार खऱ्या अर्थाने पडत असतात. तसेच या दोन प्रकारातील काही वैशिष्ट्ये जर एकत्र केली म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जर एकत्र केली तर जी अर्थव्यवस्था निर्माण होते ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे काही वैशिष्ट्य भांडवलदारी अर्थव्यवस्थेची आहेत तर काही वैशिष्ट्य ही समाजवादी अर्थव्यवस्थेची आहेत. सर्वप्रथम आपण डिटेलमध्ये भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या अर्थव्यवस्थेत उपभोक्त्याला वस्तू आणि सेवा याच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं, त्याचबरोबर व्यक्तीला व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य असतं, खाजगी मालमत्तेचा हक्क स्थापन करता येतो, जी अर्थव्यवस्था स्पर्धायुक्त बाजारपेठ प्रस्थापित करते, जिच्यामध्ये समतोल किंमत असते व ज्या अर्थव्यवस्थेत निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारलेलं असतं, अशा प्रतिमानास किंवा अशा अर्थव्यवस्थेस भांडवलदारी अर्थव्यवस्था असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येवर तुम्ही पुनश्च जर एकदा बारीक जरी विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की पहा, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याला वस्तू आणि सेवा याच्या निवडीचं स्वातंत्र्य आहे व उपभोक्ता म्हणजे उपभोग घेणारा व्यक्ती की ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी येतो. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जेव्हा एखादी वस्तू आपल्याला खरेदी करावयाची असते किंवा जेव्हा आपल्याला एखादी सेवा घ्यावयाची असते त्यावेळेस त्याचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे आपल्याला राहतं. म्हणजे वस्तू किंवा सेवा मार्केटमधील ती घ्यायची का न घ्यायची याचं स्वातंत्र्य कुणाला आहे तर आपल्यालाच आहे. त्याचबरोबर व्यक्तीला व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. जर आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जर विचार केला की आता मला कुठला तरी एखादा बिझनेस सुरू करावायचा आहे, साहजिकच कोणता बिझनेस सुरू करायचा याचं स्वातंत्र्य कुणाला आहे? केवळ आपल्यालाच आहे. नंबर 3, खाजगी मालमत्तेचा हक्क स्थापन करता येतो. म्हणजे खाजगी मालमत्ता त्याच्यावर अधिकार आपल्याला निर्माण करता येतो. नंबर 4, जी अर्थव्यवस्था स्पर्धायुक्त बाजारपेठ प्रस्थापित करते. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धायुक्त बाजारपेठ असते. आता बाजारपेठ जर विचारात घेतली तर बाजारपेठेचे अनेक प्रकार पडतात. एक म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, द्विजनाधिकार आहे ज्याला ड्युओपोली असं म्हणतात, किंवा अल्पाधिकार आहे ज्याला ऑलिगोपोली असं म्हणतात, किंवा मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आहे की ज्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. म्हणजे बाजारपेठेचं खऱ्या अर्थाने असे अनेक प्रकार जरी असले तर त्याचं वर्गीकरण 2 भागामध्येच करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि दुसरं म्हणजे अपूर्ण स्पर्धा. परंतु ज्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धायुक्त बाजारपेठ प्रस्थापित असते तिला काय म्हणायचं? भांडवलदारी अर्थव्यवस्था असं म्हणायचं. तसेच जिच्यामध्ये समतोल किंमत असते व ज्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारलेले असते. आता समतोल किंमत असते म्हणजे काय? तर समतोल किंमत म्हणजे अशी किंमत की जी मागणी आणि पुरवठा या दोन्हीच्या माध्यमातून निश्चित झालेली आहे. उदाहरण पहा, मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादा विक्रेता आपल्याला सांगतो की याची किंमत किती आहे. आपण म्हणतो काय दराने ही वस्तू विकली किंवा दिली आपल्याला, तर तो काय म्हणतो याची किंमत आहे 10 रुपये किलो. आपण काय सांगतो 5 रुपये किलोने द्या. तर तो म्हणतो ठीक आहे, तुमचं माझंही 10 रुपये जाऊ द्या आणि तुमचंही 5 रुपये जाऊ द्या. तर त्याचा मध्य ठरतो. मध्य किती ठरतो? 7 रुपये त्याची किंमत निश्चित होते. म्हणजे याचा अर्थ 7 रुपये ही समतोल किंमत आहे. ही जी समतोल किंमत निश्चित झालेली आहे, ही समतोल किंमत कशी निश्चित झालेली आहे? तर मार्केटमधील मागणी आणि मार्केटमधील पुरवठा यानुसार निश्चित झालेली आहे. भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये समतोल किंमत अशा प्रकारे निश्चित होते. आणि सर्वात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य अजून आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं असतं. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप ज्या अर्थव्यवस्थेमध्ये नसतो, भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो, अशी अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्था. मित्रहो,
भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याला वस्तू आणि सेवा याच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं, व्यक्तीला व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, खाजगी मालमत्तेचा हक्क स्थापन करता येतो, जी अर्थव्यवस्था स्पर्धायुक्त बाजारपेठ प्रस्थापित करते, तसेच जिच्यामध्ये समतोल किंमत असते आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारलेले असते, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलदारी अर्थव्यवस्था असं म्हणतात. अर्थव्यवस्था कालमानाप्रमाणे बदलत जाताना भांडवलदारी निर्माण झाली आहे. सरंजामशाही, व्यापारवाद आणि निसर्गवाद या क्रमाने अर्थव्यवस्थेबाबत तत्त्वे बदलत गेली आहेत. निसर्गवाद आणि ॲडम स्मिथ यांचे तत्त्वज्ञान यातून भांडवलदारी अर्थव्यवस्थेसाठी एक तात्विक बैठक निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून दिले. भांडवलदारी अर्थव्यवस्था ही पूर्ण स्पर्धेवर खऱ्या अर्थाने आधारलेली अर्थव्यवस्था आहे. साध्या आणि सोप्या शब्दामध्ये, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनसामुग्रीवर व्यक्तिगत मालकी असते, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग्य वस्तू व सेवा, श्रम, जमीन, भांडवल व संघटन यांचे वितरण अथवा खरेदी विक्रीचे व्यवहार बाजार यंत्रणेच्या माध्यमातून होतात, त्या अर्थव्यवस्थेला भांडवलदारी अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत उत्पन्न किंवा राष्ट्रीय संपत्तीचे वाटप, श्रम, जमीन, संघटन, भांडवल या साधनसामुग्रीचे वाटप किंमत यंत्रणेद्वारे होत असते. म्हणजे जे वाटप होणार आहे ते वाटप किंमत यंत्रणेद्वारे होत जर असेल तर त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणायचं? भांडवलदारी अर्थव्यवस्था असं म्हणायचं. आता या भांडवलदारी अर्थव्यवस्थेच्या व्याख्येवरून काही वैशिष्ट्य दिसून येतात. त्यातील पहिलं वैशिष्ट्य पहा की उत्पादन साधनसामुग्री संपत्ती यावर खाजगी किंवा व्यक्तिगत मालकी स्थापित केली जाते. व्यक्तीला घरे, जमीन, झाडे, विहीर व पैशाच्या स्वरूपातील संपत्ती ही व्यक्तिगत म्हणून जवळ बाळगता येते. म्हणजे याचा अर्थ काय? व्यक्तिगत मालकी निर्माण करता येते. कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये? तर भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये. नंबर दो वैशिष्ट्य दुसरं आहे ते पहा, या संपत्तीच्या साहाय्याने नवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती करता येते. म्हणजे खाजगी मालकी जी निर्माण केलेली आहे त्या संपत्तीच्या साहाय्याने वस्तू आणि सेवा, नवीन वस्तू आणि सेवा ही निर्माण करता येते. त्यांचा भांडवल म्हणून उपयोग करता येतो. त्यासाठी बाजारपेठ तयार होते. श्रम असेल, जमीन असेल, भांडवल असेल किंवा संघटन असेल. खऱ्या अर्थाने कोणत्याही वस्तूचं जर उत्पादन करायचं असेल तर 4 उत्पादन घटक आहेत. एक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. संयोजक म्हणजे एक प्रकारचं संघटन कौशल्य आहे. या उत्पादन घटकासाठी बाजारपेठ खऱ्या अर्थाने ही तयार होत असते. विक्रेते आणि उत्पादक यांच्या सौद्यातून या उत्पादन घटकासाठी किंमत या भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये निश्चित होत असते. या अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पादकांनी निर्माण केलेल्या शेती, औद्योगिक व व्यापारी वस्तूसाठी मागणी येते, त्यानुसार उत्पादनासाठी गुंतवणूक होत असते. या उत्पादन कार्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू आणि उपभोग्य सेवा यांचा खऱ्या अर्थाने क्रय विक्रय ग्राहक व विक्रेते यांना मान्य असलेल्या किमतीला होत असतो. म्हणजे खरेदी विक्री ही ग्राहकालाही मान्य असते आणि विक्रेत्यालाही मान्य असते. म्हणजे आपण देऊ केलेली 7 रुपये किंमत आणि विक्रेत्याने मान्य केलेली किंमत किती आहे? 7च रुपये. म्हणजे विक्रेत्याने सांगितली होती किंमत 10 रुपये, आपण मागितली होती किंमत ती वस्तू किती किमतीला? तर 5 रुपये किमतीला. पण या दोन्हीचा मध्ये किती ठरला? तर 7 रुपये. म्हणजे 7 रुपये किमतीला ग्राहकाने पण मान्य केलेलं आहे आणि विक्रेत्याने सुद्धा मान्य केलेलं आहे. अशा अर्थव्यवस्था म्हणजे कुठली अर्थव्यवस्था? तर भांडवलदारी अर्थव्यवस्था. म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये निश्चित होणारी किंमत ही ग्राहक मान्य किंमत असते. त्याचबरोबर विक्रेत्याच्या माध्यमातून सुद्धा मान्य झालेली किंमत असते. अन्नधान्य असेल, सुखसोयी पुरवणारे हवेचे पंख असतील किंवा ऋतुमानानुसार उपयोगात आणले जावयाचे कपडे असतील. तसेच
चैनरूप गरजा असतील. यात मोटार गाड्या, सुखवस्तू व सेवा यांचा क्रय विक्रय बाजार यंत्रणेवर अवलंबून असतो. म्हणजे या सर्व वस्तूंची खरेदी आणि विक्री ही बाजार यंत्रणेवर अवलंबून असते. भांडवलदारी अर्थरचनेतील बाजार यंत्रणेला स्पर्धायुक्त बाजारपेठ असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मित्रहो, या व्हिडिओमध्ये आज आपण आर्थिक विश्लेषणाची साधनं समजून घेतली, आर्थिक विश्लेषणाचे पद्धती समजून घेतल्या, त्याचबरोबर आर्थिक विश्लेषणाचे महत्त्व समजून घेतले आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे काही प्रकार पडतात ते प्रमुख प्रकार समजून घेतले आणि विशेषतः या अर्थव्यवस्थेच्या प्रकारापैकी भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्या भांडवलदारी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती असतात इत्यादीचा भाग आपण या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.